या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं पुढील 5 वर्षांसाठीचा शहर विकास जाहीरनामा 2026 अधिकृतरित्या प्रसिद्ध केला। यावेळी मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, माजी आमदार प्रकाश अलगुरबार, काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी, कम्युनिस्ट पक्षाचे युसुफ शेख मेजर, काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गीसर, प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर आदींच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यातून सोलापूर शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाचा सविस्तर आराखडा मतदारांसमोर ठेवण्यात आला। न्याय, विकास आणि समृद्धी या त्रिसूत्रीवर आधारित हा जाहीरनामा सोलापूरची बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि धर्मनिरपेक्ष ओळख कायम राखत शहर प्रथम या भूमिकेतून तयार करण्यात आल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी स्पष्ट केलं। जाहीरनाम्यात नियमित आणि मुबलक शुद्ध पाणी पुरवठा 1 दिवसाआड करण्याचा संकल्प, घनकचरा व्यवस्थापनाचे सुसूत्रीकरण, प्रदूषणमुक्त आणि हरित सोलापूरसाठी ठोस उपाययोजना, आधुनिक रस्ते विकास आणि खड्डेमुक्त टिकाऊ रस्त्यांची निर्मिती, उद्यानं आणि हिरव्या जागांचं संवर्धन, प्राथमिक आरोग्य केंद्रांचं आधुनिकीकरण तसंच सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा यांना विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे। याचबरोबर सक्षम SMT परिवहन व्यवस्था उभारून कामगार, विद्यार्थी, महिला, कर्मचारी आणि दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ बस सेवा देण्याचं नियोजन मांडण्यात आलं आहे। विशेषतः महिलांना केंद्रस्थानी ठेवून शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी शिक्षण, नोकरी आणि दैनंदिन प्रवासाकरता SMT बस प्रवास पूर्णपणे मोफत करण्याचं महत्त्वाकांक्षी धोरण जाहीर करण्यात आलंय। महिला सुरक्षा, आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी आवश्यक उपक्रमांचाही प्रभावी समावेश या विकासनाम्यात करण्यात आलाय। यावेळी सर्वांचे आभार ॲडव्होकेट केशव इंगळे आणि तिरुपती परकीपंडला यांनी मानले।